बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि सर्वसाधारण सभेपूर्वी दोन गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। विरोधी गटाच्या शौमिका महाडिक या आक्रमक झालेल्या आहेत। सत्ताधारी सतेज पाटील आणि विरोधक महाडिक गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षी काही ना काही गोंधळ जो आहे तो होत असतो आणि यावेळेला सुद्धा हा गोंधळ झालेला हा राडा जो आहे तो पाहायला मिळाला। सभा मंडपातील सर्व ज्येष्ठ शौमिका महाडिक जे आहे ते सभेच्या ठिकाणी पोहोचल्यात। मात्र या दोन गटामध्ये सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। अहवाल सालामध्ये 18 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करून 20 लाख लिटर दूध संकलन पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे। नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक योजना आणि सेवा सुविधा उत्पादकांच्या गोट्यापर्यंत पोहोचवणारा गोकुळ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा संघ आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील दूध उत्पादक स्वावलंबी होत आहे। ग्राहकाला उत्तमातील उत्तम दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवणे आणि उत्पादकाला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देणे हा गोकुळ दूध संघाचा मुख्य उद्देश आहे। म्हणूनच गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातील सहकारी पंढरी आहे। दूध पुरवठ्यातील सातत्य, उच्चतम गुणवत्ता आणि नैसर्गिक चव यामुळे गोकुळची उत्पादने स्पर्धेची आव्हाने पेलत उच्चांकी विक्री करत आहेत। प्रामाणिक दूध उत्पादक गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती काही वेळापूर्वीच सुरू झालेली आहे। सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। म्हैस सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली होती। विरोधी गटाच्या शौमिका महाडिक या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं।